स्वतःचंही मन स्वतःला सांगतं आहे, आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा, नामस्मरण करीत राहा, कामात बिझी राहा, कोणाचाही विचार करू नका. पण शक्य आहे काही सगळं म्हणायला आणि ऐकायला खूप छान वाटतं. पण प्रत्येक स्त्रीचं आयुष्य 40 वर्षे तर अगदी टेन्शनमध्ये सगळ्यांच्या आहारी राहण्यात जातं. आणि आत्ता कुठं चांगलं झालं तर आजार मागं लागतात. मुलांचे टेन्शन्स, आजाराचे टेन्शन्स, नातेवाईकांचे टेन्शन्स. आणि आता आपल्या मनातलं बोलण्यासाठी तरी कोण आहे हो कोणाचं? आईवडील जर सोडले तर कुणीच कुणाचं नाही. प्रत्येकाला आपलंच सांगायचं आहे आणि प्रत्येकाला वाटतं माझंच ऐकावं. प्रत्येकाला वाटतं मीच बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतं मीच खरं आहे, मी शान आहे. आणि कुणाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखणं पण खूप अवघड आहे. आजकाल कुणीही कुणाचं नाही, कुणालाही बोलायला वेळ नाही. सगळे स्वार्थी नाते आहेत. एक झालं की एक टेन्शन, एक झालं की एक टेन्शन. मुलांचं शिक्षण झालं, मुलाचं लग्न होणार, लग्न झालं, सून कशी मिळणार, मुलींचं टेन्शन, मुलगी लग्नाला आली, जावई कसा मिळणार, तिला माणसे कसं मिळणार. मध्येच कोणी ना कोणी काहीतरी टोचून बोललं तर 8 दिवस तोच विचार मनात, 8 दिवस तेच लक्षात सारखं. सासरचं तरी टेन्शन, नातेवाईकांचं तरी टेन्शन, मुलांचं तरी टेन्शन, माहेरचं तरी टेन्शन. घरात सगळं आहे, कमी कशाचीही नाही, पण समाधान काही कोणाला नाही. आपले कितीही कर्म चांगले असले, कितीही 100% देवावर विश्वास असला तरी मनात विचार तर येतातच ना. आणि आजकाल घरात कुठं कुटुंब जास्त आहेत, सगळे 2-2 माणसं आहेत ना. त्यामुळं पण खूप एकटं वाटतं. आणि ज्यांना माणसाची हौस आहे त्यांना माणसं नको वाटतात, आणि ज्यांना माणसं नको वाटतात त्यांना माणसं हवी वाटतात. अवघड आहे. आजकाल प्रत्येकजण स्वार्थापोटी बोलतो, स्वार्थापोटीच त्याला आपली आठवण होते. त्यावर सगळ्या गोष्टीवर एकच विलाज आहे, आपलं कर्म चांगले करणे, देवावर 100% विश्वास ठेवणे, देवाचं नाव घेत घेत मस्त कामात बिझी राहणे. दुसरा पर्याय नाही. आणि आपली तब्येत, आपली प्रकृती, आरोग्य सांभाळणे, आपल्या मुलावर, नवऱ्यावर आणि आपल्या संसारावर लक्ष देणं. आपल्या घरी कुणी आलं, आदराने या, बसा, खा, प्या, छान बोला, मस्त राहा. कुणी नाही आलं, नका येऊ, आलं या. प्रत्येक स्त्रियांचं नंदाच्या, जावाच्या, सासूच्या, सासऱ्यांच्या, दिरांच्या सगळ्याच्या पुढीपुढी करण्यातच आयुष्य गेलं. पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये गेलं. तोपर्यंत तर दुसरे टेन्शन्स. एका स्त्रीचं तर आयुष्यच टेन्शनमध्ये जातं. आणि कितीही दुःखात दिवस काढा, कितीही संघर्षात दिवस काढा, कितीही कसंही वागा, 40% समाज नेहमी नावं ठेवण्यासाठी ठरलेलाच असतो. त्यासाठी कुणाचाही विचार करू नका. मस्त आणि मजेत राहा. सारखं घरी देवाचं नामस्मरण चालू ठेवा आणि मस्त आपल्या कामात गुंग राहा. छान मैत्रिणींनो, छान राहा.